परभणी शहरातील प्राध्यापक डॉक्टर अरुणकुमार लेमाडे यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न झालाय। परभणी शहरातील मराठवाडा शिक्षण मंडळ संचलित श्री शिवाजी महाविद्यालयात कार्यरत असलेले प्राध्यापक डॉक्टर अरुणकुमार लेमाडे हे सेवानिवृत्त झाले असून त्यानिमित्त श्री शिवाजी महाविद्यालयाच्या वतीने त्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आयोजित करण्यात आला होता। महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहात हा कार्यक्रम संपन्न झाला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी स्थानिक नियामक मंडळाचे बाळासाहेब जामकर हे होते, तर प्रमुख अतिथी म्हणून स्थानिक नियामक मंडळाचे हेमंत जामकर, महाविद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब जाधव, सत्कार मूर्ती प्राध्यापक डॉक्टर अरुणकुमार लेमाडे, चंदाराणी लेमाडे उपस्थित होते। कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करत अभिवादन करण्यात आलं, तर सेवापूर्ती निमित्त उपस्थित मान्यवर तसेच सर्व प्राध्यापक कर्मचारी यांच्या वतीने प्राध्यापक डॉक्टर अरुणकुमार लेमाडे आणि त्यांच्या पत्नी चंदाराणी लेमाडे यांचा भव्य सत्कार करण्यात आला। तर यावेळी उपस्थित मान्यवर आपल्या मनोगतात म्हणाले, लेमाडे यांनी महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून उत्कृष्ट सेवा बजावली। त्यांनी अनेक विद्यार्थी घडवले। त्यांचे विद्यार्थी आज विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करतात। त्यांनी सामाजिक, सांस्कृतिक, क्रीडा तसेच राजकीय क्षेत्रात देखील भरीव योगदान देत सामाजिक बांधिलकी जपली। मुपटा झुपटा या शिक्षक संघटनेच्या माध्यमातून विविध पदावर कार्यरत राहून शिक्षकांच्या विविध समस्या सोडवण्याचं काम त्यांनी केलं। अशा व्यक्तिमत्वाचा आज सेवापूर्ती गौरव होत आहे, याचा आनंद होतोय। तर यावेळी महाविद्यालयाचे कर्मचारी रवी टिळेकर यांचाही सेवानिवृत्ती निमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला। तर कार्यक्रमाला महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी उपस्थित होते। आज नियत वयोमानानुसार मी आज प्राध्यापक म्हणून शिवाजी महाविद्यालयातून सेवानिवृत्त होत आहे। सेवानिवृत्तीचा माझा हा अध्याय या ठिकाणी संपला आणि खऱ्या अर्थानं तिसरी इनिंग सुरू झाली असं मला या ठिकाणी वाटतं। महाविद्यालयाच्या वतीनं आणि स्टाफ काउन्सिलच्या वतीनं प्राध्यापकांच्या वतीनं आमचं या ठिकाणी सत्कार आणि निरोप समारंभाचं आयोजन केलं होतं, त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो। माणसाच्या जीवनामध्ये हे टप्पे येतच असतात, पण माणसाला थांबायचं नसतं। पुढे जे आपल्याला करता येतं, ज्या काही अधुऱ्या काही स्वप्न राहिले असतात ते पूर्ण केली पाहिजेत आणि जे समाजासाठी करता येईल, ज्या चांगल्या गोष्टी करता येईल ते करण्यासाठी माझा पूर्ण वेळ आहे। सर, एक शिक्षक म्हणून विद्यार्थ्यांना काय सांगू शकाल सर या माध्यमातून? आपण शिक्षक म्हणून, प्राध्यापक म्हणून विद्यार्थ्यांसोबत असताना जे अनुभव आले त्या अनुभवातून काही गोष्टी जे शिकलो, त्यानुसार असं वाटतं की विद्यार्थ्यांनी जो विद्यार्थी शिक्षकप्रिय असतो किंवा जो विद्यार्थ्यावर शिक्षकाचं प्रेम असतं तोच विद्यार्थी आयुष्यामध्ये घडू शकतो। म्हणून आज ऑनलाईनपेक्षा विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या संपर्कात राहिलं पाहिजे। संस्कार ही माणसाच्यासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे। अभ्यास तर होईलच, पण अभ्यासाबरोबर संस्कार, आणि तो संस्कार पूर्ण होण्यासाठी खऱ्या अर्थानं शिक्षकांची गरज असते। आणि जे माझ्या संपर्कात आले ते खूप त्यांचं आयुष्य घडलं, म्हणून संस्कारासाठी शिक्षकांच्या सानिध्यात विद्यार्थी राहिलं पाहिजे आणि शिक्षकाची आज्ञा पाळली पाहिजे असं मला वाटतं। प्रतिनिधी राहुल वाहिवळ, न्यूज टुडे 24 परभणी।